पुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ईश्वर ज्ञानेश्वर महाराज महाराज की की जय. जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अखंड अखंडमण्डलाकारं मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानि भूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तीथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूततया आरूढे हे मी म्हणवणी. पवित्र श्रीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यात आजन वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये पूजनीय गुरुवर्य बाबांच्या सहवासामध्ये आणि तुम्हा सर्व सिद्ध अनुभूती संपन्न महात्म्यांच्या समोर भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करत आहोत. आणि या चिंतनाअंतर्गत भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनांना अंतिम उपदेश करत आहेत. आत्तापर्यंत जे काही सिद्धांत आहेत, शास्त्राचं सार आहे, ते भगवंताने सबंध सांगून झालेलं आहे. आणि हे सगळा उपदेश करून झाल्याच्या नंतर भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की बाबा, एवढं मी तुला सांगूनही जर तू तुझ्या कर्मामध्ये प्रवृत्त झाला नाही तर ही प्रकृती जी आहे ती प्रकृती तुझ्याकडनं कर्म करून घेईल. किंवा ज्या कुळामध्ये तू जन्माला आलेला आहेस ते कुळ क्षत्रिय कुळ आहे आणि क्षत्रियाला अनुरूप असणारे जे काही गुण आहेत ते गुण जन्मजात प्रकृतीने तुला दिलेले असल्यामुळे त्या गुणानुरूप तू कर्म करणारच आहेस. म्हणून तुझ्या वाट्याला आलेलं हे जे कर्तव्य कर्म आहे युद्धाचं ते तू केलंच पाहिजेस. आणि हे सांगूनही जर तू केलं नाहीस तर सर्वच प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये तो सर्व व्यापक असणारा परमात्मा की जो सृष्टीची उत्पत्ती प्रलय आणि स्थिती ठेवतो, सबंध या ब्रह्मांडावरती जो अधिपत्य गाजवतो, तो जो ईश्वर आहे तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. कारण त्या हृदया ईश्वराच्या सत्तेनेच हे सगळं जगत चालत आहे. कारण परमात्मा स्वतः सांगतात, म्याच नियमेला साता काळू ग्रासितशे भूता इये मनिया गते पंडुसता सकळे जयाची. ही सगळे भूत जे आहेत त्या परमात्म्याच्याच म्हणण्याप्रमाणे वागतात. किंबहुना कालसुद्धा मृत्यूदेवता देखील त्या परमात्म्याच्याच त्या परमात्म्याच्याच आज्ञेने सगळ्या क्रिया करत आहे. किंबहुना भगवंत ईश्वर या पदाचं वर्णन ज्ञानोबा त्या ठिकाणी असं करतात की पृथ्वीने भूतांचं पालन करावं, समुद्राने रेखा देखील ओलांडू नये. ही सगळी आज्ञा कुणाची? ही माझीच तर आज्ञा आहे. समुद्रे पर्वते बैसका न संडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी, पृथ्व्या भूते वाहावी, ही आज्ञा माझी. असा मी ईश्वर आहे, असा तो ईश्वर आहे. सर्वांवरती आपलं नियमन करणार आहे, अधिपत्य गाजवणार आहे. वृक्षाचीही पान हले ज्याची सत्ता असं वर्णन केलं आहे. या जगातातलं वृक्षाचं पानसुद्धा त्याच परमात्म्याच्या सत्तेनं हलतं. त्याच्या सत्तेशिवाय या जगामध्ये काहीच होत नाही. चंद्र सूर्य हे जे देवता आहेत हे सुद्धा त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित झालेले. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नव तत्तेजो विद्धिमामकम. हा विचार आपण ईश्वराच्या सामर्थ्याच्या शक्तीचा आपण पाहून आलेलो आहोत. आणि असा सामर्थ्य शक्ती संपन्न असणारा ईश्वर जो आहे तो सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहतो. आणि तो परमात्मा तुझ्याही हृदयामध्ये आहे. आणि सर्वांच्या हृदयामध्ये तो राहत असणारा परमात्मा या शरीररूपी यंत्रामध्ये भूताला प्रवेशित करून
मायेच्या द्वारा तो भूताकडनं सगळ्या क्रिया करून घेत असतो. मग या शरीररूपी देहामध्ये तुझ्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे आणि तो हृदयात बसलेला परमात्मा, तू जरी ठरवलं की मला हे करायचं नाही तरीसुद्धा तुला ते करावंच लागणार आहे, तू ते करणारच आहेस. म्हणून विनाकारण अहंकार धारण करून बसू नको, हे मी करेल किंवा हे मी करणार नाही, हेच कर्माचं मी आचरण करेल, त्या कर्माचं मी आचरण करणार नाही, असं काही म्हणू नको. करणे करणे दोन्ही लावणी तयाची मानी असे उभे. करणं किंवा न करणं हे सगळं त्या परमात्म्यावर तू समर्पित करून ठेव आणि तुझ्या कर्तव्य कर्मामध्ये तू प्रवृत्त हो. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की अर्जुना, तू माझं जरी ऐकलं नाहीस, माझा उपदेश त्या उपदेशाप्रमाणे तो वागला नाहीस, तर हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे, सर्वच भूतांच्या हृदयामध्ये तो राहतो आणि तो परमात्मा सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहून शरीररूपी यंत्रामध्ये त्या भूताला आरूढ करून मायेच्या द्वारा त्याच्याकडनं सर्व कर्म करून घेत असतो. त्यामुळे तो परमात्मा तुझ्याही हृदयात आहे आणि तुझ्या हृदयामध्ये असणारा तो परमात्मा मायेच्या द्वारा तुझ्याकडनं सगळी कर्म तो करून घेणारच आहे. आणि याचा भाव स्पष्ट करत असताना मग ज्ञानोबरायांनी विस्तारपूर्वक त्याच्यावरती भाष्य केलं. त्याचा विचार आपण 2-3 दिवसापासून बाबाच्याही मुखातून काल पाहिला होता, सकाळच्याही सत्रामध्ये आपण पाहिला. ते पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी रूपक एक सांगितलं आणि ते रूपक सांगत असताना आकाशामध्ये सूर्य भगवान उदयाला येतात, त्यांचे किरण या पृथ्वीवरती पडतात. किरण पडल्याच्या नंतर कमळाचा विकास होतो आणि मग ते कमळ कोणत्या पाण्यामध्ये उमलतं, ते कमळ कोणतं, त्या कमळावरती येऊन बसणारे भ्रमरभुंगे कोणते, हे रूपक ज्ञानोबरायांनी या ठिकाणी केलं. आणि ते रूपक करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, सर्व भूतांचं हृदय हेच कोणी एक आकाश आहे, हृदयाकाश. सर्व भूतांच्या अंतमध्ये असणारं जे काही महाअंबर, महाअंबर म्हणले ना, त्या हृदयाकाशामध्ये चिदवृत्तीच्या सहस्त्र किरणांनी तो परमात्मा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाकाशामध्ये उगवलेला आहे. आणि मग तो उगवलेला परमात्मा, तो सूर्यरूपी परमात्मा प्रकाशन कशाचा करतो? अवस्थात्रय, 3 अवस्था. या 3 अवस्था कोणीचे 3ही लोक आहेत. त्या 3 अवस्थारूपी 3ही लोकांचं प्रकाशन तो परमात्मा करतो. आणि प्रकाशन या 3ही अवस्थेचे केल्यामुळे हे जीव जे आहेत ते अन्यथा दृष्टीने म्हणजे विपरीत ज्ञानाने ते जीव जागे होतात. आणि विपरीत ज्ञानाने हे जीव जागे झाल्याच्या नंतर हे जीव काय करतात? मग अंतःकरणामध्ये असणारा प्रतिबिंबित असणारा जीव, त्या जीवात्म्याने अधिष्ठानाकडे जायला पाहिजे, पण अधिष्ठानाकडे न जाता इंद्रियांच्या माध्यमातून ते विषयाकडे जातात. आणि विषयाकडे जाणं, या जगतामध्ये जाणं, बाहेर जाणं, हेच त्याचं विपरीत ज्ञान आहे. आणि विपरीत एकदा ज्ञानाकडे तो गेल्याच्यानंतर, बाहेर गेल्याच्यानंतर तो विषयाकडे जातो आणि विषयाचा तो उपभोग घेतो. हे सांगत असताना ज्ञानोबाने रूपक केलं की मग वेद्यरूपी सरोवरामध्ये विषयरूपी कल्हारी, विषयरूपी कमळिनी, तिचं विकसन होतं. आणि तिचं विकसन झाल्याच्यानंतर हा जो परमात्मा आहे, 6 पायाच्या षटपदाच्या असणाऱ्या या जीवरूपी भ्रमराकडून त्या विषयरूपी कमळिनीचा तो उपभोग घेऊवितो, परमात्माचे सगळं करून आणतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणले, हे रूपक असू द्या, तो ईश्वर जो आहे, तो ईश्वर सगळ्या भूतांचा अहंकार पांघरून या जगामध्ये नित्य प्रगट होत आहे. म्हणजे जेवढे काही हे जे भूत आहेत, या भूतांच्या ठिकाणी अहंकार आहे म्हणून जीवदशा आहे. आणि जर अहंकार नसेल तर यांना जीवदशाच नाही आहे. म्हणून या जीवदशेमुळे हा जो परमात्मा आहे, अहंकार पांघरून या जीवदशेला तो आलेला आहे. म्हणजे परमात्माच अहंकाराचं पांघरून घेऊन या जीवांच्या माध्यमातून निरंतर तो प्रगट होत आहे. आणि मग प्रगट झाल्याच्या नंतर करतो काय? ज्ञानोबराय म्हणतात की हा परमात्मा स्वतःच्या मायेचं आडवस्त्र लावून तो परमात्मा एकटा हे सूत्र खेळवीत आहे. आणि खेळवीत असताना बाहेर ह्या ज्या 84 लक्ष जे योनी आहेत, त्या सगळ्या योनीमध्ये तोच एक मात्र नटलेला आहे. देव नटला नानापरी. पण कसा नटला? स्वतःच्या मायेचं आडवस्त्र लावलं आणि स्वतःच्या मायेचं आडवस्त्र लावल्यामुळे जीवाला मी परमात्मा आहे असा बोध होत नाही. मग स्वमायेचं आडवस्त्र, पडदा परमात्म्याचा आणि जीवात्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये मायेचा पडदा असल्यामुळे तो जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याचा अहंकार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी न जाता तो बाहेर असणाऱ्या या देहाच्या ठिकाणी येतो. आणि देहाच्या ठिकाणी तो अहंकार आल्यामुळे हाच देह मी, या देहसंबंधी माझे
अशा अहंता आणि ममतेमध्ये तो जीवात्मा जो आहे तो गुरफटून बसतो, फसून बसतो. मग हे जे अहंकार जो आहे हा एका जीवाच्या ठिकाणी आहे का? 84 लक्ष योनी आहेत. मग या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये या जीवांच्या माध्यमातून, अहंकाराच्या माध्यमातून तोच परमात्मा आविर्भूत होत आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की बाहेरी नटतो तो परमात्मा, पण कसा? 84 लक्ष योनींच्या माध्यमातून तो बाहेर नटलेला आहे. मग या 84 लक्ष योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारा जीव ब्रह्मदेव आहे आणि सर्वात कनिष्ठ असणारा जीव अतिशय छोटा अमिबा आहे. तर ब्रह्मदेवापासून तर अमिबापर्यंत ही सर्व जे काही भूत जात आहेत त्या सगळ्या भूतांना तो परमात्मा ईश्वर त्याने जसं कर्म केलेलं असेल त्या कर्मानुरूप त्याचा देहाचा आकार त्याच्यासमोर तो परमात्मा ठेवतो. म्हणून तया ब्रह्मादि किटाता अशेषाही भूत जाता, जेवढे काही भूत आहेत ब्रह्मदेवापासून तर कीटकापर्यंत आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, ब्रह्मदेवापासून तर अंतिक किड्यापर्यंत सगळे हे जे भूत जात आहेत त्या सगळ्या भूत जातांना तो परमात्मा जसं कर्म केला असेल त्या कर्मानुरूप देहाच्या आकाराची योग्यता तो परमात्मा त्याची योग्यता पाहून, त्या कर्माची योग्यता पाहून देहाकार दावी, जसं त्याने कर्म केला असेल त्या कर्माची योग्यता पाहून तशा तशा प्रकारचा देहाचा आकार परमात्मा त्याच्यासमोर ठेवतो. कारण या विश्वामध्ये 4 पद्धतीचे मुख्य अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज या 4 योनींच्या माध्यमातून 84 लक्ष योनींची उत्पत्ती होते. नामदेव महाराजांचा तो अभंगच आहे की कोणत्या कोणत्या योनीमध्ये किती किती कोणत्या जारजमध्ये किती योनी, किती लक्ष योनी, अंडजामध्ये किती लक्ष योनी, असा नामदेव महाराज तो विस्तारपूर्वक एक अभंगच आहे. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात की ज्या भूताने जसं कर्म केलेलं असेल त्या कर्माच्या योग्यतेनुरूप परमात्मा ते कर्माचा अधिकार पाहून त्याची योग्यता पाहून तशा प्रकारचा देह त्या जीवात्म्याच्या समोर ठेवतो. आणि मग त्या कर्मानुरूप जसा देह त्याच्यासमोर ठेवलेला असेल तेथ जे देह जया पुढे, ज्या जीवाच्या समोर जसं त्याने कर्म केलं असेल त्या कर्मानुरूप जो देह ज्या भूताच्या समोर परमात्मा ठेवतो अनुरूपपणे मांडे, जसं कर्म केलेलं असेल त्या कर्मानुरूप योग्यतेनुरूप परमात्मा तो देह त्याच्यासमोर मांडतो. आणि मांडल्याच्या नंतर त्या देहामध्ये तो जो जीवात्मा आहे ते भूततया आरुडे, तो जीवात्मा ते भूत तो जीव तया आरुडे, तया म्हणजे जसे कर्माची योग्यता असेल त्या कर्मानुरूप परमात्म्याने समोर ठेवलेला देह त्या देहामध्ये तया आरुडे, तयामध्ये म्हणजे त्या देहामध्ये, आरुडेमध्ये प्रवेशित होतो. कसा प्रवेशित होतो? पण त्या देहात प्रवेशित होत असताना हे मी मनवणी हा देह म्हणजेच माझं स्वरूप आहे म्हणून तो जीवात्मा त्या देहामध्ये प्रवेशित होतो. या देहातून दुसऱ्या देहामध्ये जात असताना ज्यावेळेला या देहातून प्राण निघतात त्याला तृणजलुका न्याय असं म्हणतात. या देहातून जीवात्मा जात असताना पुढचा देह त्याच्याकरता ठेवलेलाच असतो. जसा तृणजलुका न्याय म्हणजे एका गवताच्या पात्यावरून तो नागतोडा जो असतो, तृणजलुका जो असतो, ते पुढचे पाय पुढच्या पानावर ठेवतो मग पाठीमागचे पाय जसे उचलतो तसा जीवात्मा आपल्या कर्मानुरूप पुढचा देह तयार करून ठेवतो आणि त्या देहामध्ये या देहातून निघलं की लगेच त्या देहामध्ये तो जात असतो. त्याला तृणजलुका न्याय असं म्हटलेलं आहे. तसं मग या देहामध्ये असताना, मानवी देहामध्ये असताना शास्त्रानुरूप जर त्याने विहित कर्म जर केलं तर मग काय होतं? 13व्या अध्यायामध्ये आपण सकाळी त्या ओव्या पाहून आलेलो आहोत. जर विधीच्या वाफेमध्ये जर त्यांनी सत्क्रियाचं बीजाचं जर आरोपण जर केलं, विधीची या वाफे सत्क्रिया बीज आरोपे ज्ञानोबा म्हणतात, विधीच्या वाफेमध्ये सत्क्रियारूपी बीज जर त्याने जर पेरलं तर करोडो जन्म त्याला सुख त्याला प्राप्त होतं. परंतु यदा कदाचित जर त्याने विधीची वाफ चुकविली आणि अन्यायाचं पीक जर त्याने बीज जर त्याने त्याच्यामध्ये पेरलं, विधीची वाफ चुकून अन्यायाचं बीज जर पेरलं तर मग त्याचप्रमाणे करोडो जन्म त्याला दुःखच भोगावं लागतं. आणि मग जसं कर्म केलं असेल तशा पद्धतीचा देह त्याला पुढे प्राप्त होतो. कारण आता वर्तमान काळामध्ये ज्या जीवाला जो देह प्राप्त झालेला आहे तो ईश्वराने केवळ फक्त त्याच्या कर्म सापेक्ष फलदाता म्हणून दिलेला आहे. ज्याला जो देह जसाही प्राप्त झाला असेल तो देह तसा त्याला त्याच्या कर्मानुरूप प्राप्त झालेला आहे. मग तो कोणताही असो, अंडज असो, जारज असो, स्वेदज असो किंवा उद्बीज असो, ज्या व्यक्तीला जो देह प्राप्त झाला तो ईश्वराने फक्त त्याच्या कर्माला पाहून, त्याच्या कर्माच्या अधिकार योग्यता पाहून तसा देह त्याच्यासमोर ठेवलेला आहे. मग जो देह ज्याला प्राप्त झाला तो देह त्या व्यक्तीच्या
कर्माच्या परिपाक, त्या कर्माचं फल म्हणून त्याला तो प्राप्त झालेला आहे. म्हणून या मृत्यूलोकामध्ये जेही व्यक्तीला प्राप्त होतं ते सगळं त्याच्या कर्माचं फळ असतं. मग तो देह असेल, देह संबंधी असतील, देहामध्ये घडणारे प्रसंग असतील, सुख असेल, दुःख असेल. म्हणून तर चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं ना, वाचून देते घेते अनेक येत निभ्रांत नाही सम्यक येत कर्मचे फळसूचक मनुष्य लोकी. आणि मग उदाहरणं दिली ज्ञानोबारांनी. जसं आपण जमिनीमध्ये पेरतो तसंच उगवतं. आरशामध्ये पाहिलं तेच दिसतं. का क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आन न निपजे. का पाहिजे तेच देखीजे दर्पणाधारे. कडिया तळवटी आपलाच बोल किरीटी पडिसाद होऊन उठी निमित्त योगे तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. आणि पुढे ज्ञानोबा म्हणतात एथ प्रतिफळे भावना आपुलाली. जमिनीमध्ये जे पेरलं ते उगवतं, आरशात पाहिलं ते दिसतं, मोठ्या कड्यावरती जाऊन आपण जो आवाज दिला तोच प्रतिध्वनी आपल्या कानावरती येतो. तसं जसं आपण कर्म केलं तेच कर्म आपल्याला फळ भोगण्याकरता भोगायला येतं. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. मग जे कर्म केलं तशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये फळभोग घडत राहतात. मग ईश्वर काय करतो? तो केवळ फक्त कर्मफल सापेक्ष दात आहे. मग प्राप्त झालं ते काय झालं? ज्ञानोबा म्हणतात एथ प्रतिफळे भावना आपुलाली. जसं कर्म केलं असेल आणि त्या कर्माच्या पाठीमागं जी भावना असेल त्या भावनेरूप तशा पद्धतीचे प्रसंग, तशा पद्धतीचं कर्म, तशा पद्धतीचं सुखदुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होत राहतं. म्हणून भगवंत सांगतात ब्रह्मदेवापासून तर किड्यापर्यंत जीवाला जो देह प्राप्त झालेला आहे ते सगळे देह जे आहेत त्या जीवाच्या कर्माचा अधिकार, त्या कर्माची योग्यता, त्या कर्माचं स्वरूप पाहून परमात्मा तशा पद्धतीचा देह त्या जीवात्म्याच्या समोर ठेवतो आणि तो देह माझा किंबहुना हा देह म्हणजेच मी अशी भावना अंतःकरणामध्ये धारण करून जो देह ज्या भूताच्या समोर मांडला असेल ते भूत त्या देहामध्ये हे माझं स्वरूप आहे असं म्हणून ते भूततया आरोडे हे मी म्हणून हा देह म्हणजेच मी अशा पद्धतीची भावना असा निश्चय करून ते भूत त्या देहामध्ये प्रवेशित होतं. मग प्रवेशित झालं कशामध्ये? त्या देहामध्ये. मग देह कोण आहे? तोही मीच आहे. आणि त्या देहामध्ये प्रवेशित होणारा जीवात्मा तोही कोण आहे? मीच आहे. किंबहुना या जगतामध्ये परमात्मा सोडून दुसरं काही नाहीच हे समजतंही श्री वासुदेव. या सगळं जगत म्हणजे परमात्माच आहे. मग त्या जीवात्म्याला जो देह प्राप्त झाला तो देह म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या देहामध्ये प्रवेशित झालेला तो जीवात्मा जो आहे, कारण देह कशापासून उत्पन्न झाला? पंचमहाभूतापासून. पंचमहाभूताच्या पंचकरणापासून देह काय किंबहुना समस्त सृष्टीची पंचमहाभूतापासून उत्पन्न झाली. आणि त्या महाभूतापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीच्या अंतर्गतच हा देह येतो. म्हणून पंचकृत पंचमहाभूतापासून हा स्थूल देह उत्पन्न झाला. म्हणजे स्थूल देह झाला पंचकृत पंचमहाभूताचं कार्य. आणि पंचकृत पंचमहाभूताचं कार्य हा जो देह आहे तो देह ज्या पंचकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला ते पंचमहाभूत ते तरी कुणाचं कार्य आहे? मायेचंच कार्य आहे. आणि माया काय आहे? ते काही स्वतंत्र सत्ता आहे का? ती माया म्हणजेच परमात्म्याचं ते छाया आहे, परमात्म्याचीच ती सावली आहे. तैशी माझीच बिंबली त्रिगुणात्मिका सावली. परमात्म्याचीच बिंबलेली आहे, परमात्म्याचंच ते स्वरूप आहे. किंबहुना माया ही जी जगताची उत्पत्ती नामरूपात्मक प्रपंचाची ही जी उत्पत्ती करते ती स्वतंत्र थोडीच करते. स्वतंत्र ते जर करायला लागले तर मग ईश्वराची काय आवश्यकता आहे? म्हणून माया स्वतंत्र काही करू शकत नाही, कारण ती जड आहे. आणि जड कुठं उत्पत्ती करण्याकरता थोडंच कारणीभूत होत असतं. जड कुठल्याही वस्तूला उत्पन्न करण्याला कारणीभूत ठरत नाही. जडापासून काहीही उत्पन्न होत नाही. उत्पन्न करणारा कोणीतरी चेतन असावा लागतो. आणि असा या जड असणाऱ्या प्रकृतीपासून जगताची उत्पत्ती करून घेणारा जो परमात्मा आहे तो चेतन आहे. आणि त्या परमात्म्याचं सत्ता घेऊन ही प्रकृती ही माया सत्तारूप होते आणि त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावरती ती मात्र हे सगळं करते. परमात्मा मात्र काही करत नाही, करते सर्व मायाच, पण परमात्म्याशिवाय ही मात्र काही करू शकत नाही. उदाहरण, सूर्य काही करत नाही पण सूर्याच्या अस्तित्वाशिवाय मात्र काही होत नाही. आता सध्या वर्तमान काळामध्ये आपण पाठ घेत आहोत, बाहेर लोक आपापले कामं करत आहेत. हे सगळे कोणाच्या प्रकाशात चाललेत? सूर्याच्या. पण सूर्य म्हणतो का तुम्ही हे करा किंवा तुम्ही ते करा? सूर्य काही म्हणत नाही. चाललंय मात्र सूर्याच्याच आधारावरती, पण सूर्य तुम्ही हे करा असं मात्र म्हणत नाही. तो मात्र आपल्या महिमेमध्ये राहतो. तसा परमात्मा काही करीत नाही, परंतु त्याच्या सत्तेशिवाय मात्र ही प्रकृती काही करू शकत नाही. त्याच्या सत्तेने सत्तावान होऊन त्या परमात्म्याची सत्ता आणि स्फूर्ती घेऊनच ही प्रकृती हे सगळं काही करत असते. म्हणून त्या प्रकृती परमात्म्याचं
सत्ता आणि स्फूर्ती घेऊन ही प्रकृती सगळं कार्य करत आहे, तर मग प्रकृतीमध्ये अनुरूप कोण आहे? परमात्माच आहे. जसं घटामध्ये अन्वय कुणाचा आहे? सगळा मातीचाच आहे. माती जर सोडी तर घट नाहीच आहे. तसं या प्रकृतीमध्ये परमात्मा प्रतिबिंबित झाला आणि त्या प्रकृतीपासून हे जगत उत्पन्न झालं, तर त्या जगतामध्ये सुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. दुसरं आहे तरी काय? किरण आहेत सूर्याचे, किरण आणि सूर्य थोडाच भिन्न आहे. किंवा समुद्राच्या लाटा आहेत, लाटा आणि पाणी समुद्र हे थोडंच भिन्न आहे. नाव फक्त केवळ प्राप्त झालं त्याला लाटा, पण असायला पाणीच आहे. नाव फक्त प्राप्त झालं किरण, पण असायला मात्र सूर्यच आहे. तसं नाव फक्त प्राप्त झालं जगत, पण असायला कोण आहे? सगळा परमात्माच आहे. म्हणून मायेपासून उत्पन्न झालेला जो देह आहे, त्या देहाला मायेशिवाय सत्ता नाही आणि मायेला परमात्म्याशिवाय सत्ता नाही. मग मायेपासून जेवढेही पदार्थ उत्पन्न झाले त्या सगळ्या पदार्थामध्ये अन्वय रूपाने अनुष्यूत कोण आहे? परमात्माच आहे. मग कर्मानुरूप ज्या जीवाच्या समोर जो देह ठेवला तो देह कोण आहे? परमात्म्याचंच एक स्वरूप आहे. आणि त्या देहामध्ये हे भूत मी म्हणून जो जीवात्मा त्याच्यामध्ये प्रवेशित झाला, तो जीवात्मा तरी कोण आहे? तोही परमात्म्याचाच अंश आहे. ममय वंशो जीवलोके, म्हणजे प्रवेशित होणाराही परमात्मा आणि ज्या देहामध्ये प्रवेशित व्हायचा तो देहही परमात्मा. मग दोन्ही कोण आहे? परमात्माच आहे. पण क्रिया मात्र घडली, जीवात्मा त्या देहामध्ये प्रवेशित झाला. मग हे घडलं कसं? परमात्माच परमात्म्यामध्ये कसा प्रवेशित झाला हे सांगण्याकरता ज्ञानोबा पुढच्या ओळीच्या माध्यमातून उदाहरण देतात. सूत सुते गुंतले, पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण दिलंय तृण तृणेची बांधले. तिसरं उदाहरण दिलंय का आत्मबिंब घेतले बाळके जळी, तयापरी देहाकारे आपणपेची दुसरे, देखुनी जीव आविष्करे आत्मबुद्धी. ज्ञानोबा उदाहरण देतात. कसं? सुतामध्ये सूत गुंतल्या जावं. आता आपण हे जे वस्त्र परिधान करतो त्या मशीनमध्ये त्याला काय म्हणतात, सूतगिरणी ज्या असतात त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहतो आडवे उभे काय सगळे असतात, धागेच असतात. काही आडवे असतात, काही उभे असतात. सुताचं सूत काय जातं? गुंतल्या गेल्या जातं. मग त्याच्यामध्ये कोण कशामध्ये प्रवृत्त झालं सांगा? कोण कशामध्ये प्रवेशित झालं? आडवे काही धागे आहेत, काही धागे उभे आहेत. फक्त प्रक्रिया घडली, सूत सुतामध्ये गुंतलं, धागे धाग्यामध्ये गेले. वास्तविक पाहता काहीही झालेलं नाही. ही फक्त दिसण्याची प्रक्रिया आहे. पण गोळाबेरी जर करून पाहिली तर आहे काय? सगळं सूतच सूत आहे. मग जसा सूतच सुतामध्ये गुंतल्या जावं, तसा प्रकृतीपासून उत्पन्न झालेला देह, तो देही परमात्म्याचं स्वरूप आणि त्या देहामध्ये प्रवेशित होणारा जीवात्मा, तो जीवात्माही परमात्म्याचं स्वरूप आहे. मग परमात्माच परमात्म्यामध्ये जसा प्रवेशित व्हावा, उदाहरण सूतसुतामध्ये जसं प्रवेशित व्हावं तसा परमात्माच परमात्म्यामध्ये प्रवेशित झालेला आहे. किंवा दुसरं उदाहरण ज्ञानोबा देतात, तृण तृणेची बांधले. काही लोकांनी आता सूतगिरणी वगैरे कधी जाऊन पाहिली नसेल, मिल वगैरे म्हणतात त्याला. तर शेतकरी प्रत्येक व्यक्तीने शेतीमध्ये असताना जनावराकरता वगैरे कशा करता तरी गवताच्या पेंड्या बांधलेल्याच असतात. मग ज्ञानोबा ते उदाहरण देतात. तृण म्हणजे गवत. आता गवत कापून झाल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण त्याची पेंडी बांधतो त्यावेळेला काय दावे वगैरे काय प्रत्येक व्यक्तीकडे थोडेच असतात, दोरी वगैरे. मग काय करतो आपण? लांब गवत घ्यायचं, ते दोन्ही हातामध्ये दोन पकडायचे, बुडा असे पिळायचे, त्याचा एक जीव करायचा आणि त्याच गवताने पुन्हा दुसरी पेंडी बांधायची. तृण तृणेची बांधली. आता मग ती पेंडी बांधली, पण कशाने बांधली? गवतानेच ती पेंडी बांधली. मग गवतानेच जशी पेंडी बांधली, व्यवहार तर घडलेला दिसतो, पण बांधल्या गेले तेही गवत आणि बांधले आतमध्ये तेही गवत. गवतानेच गवत जसं बांधल्या जावं तसा परमात्माच, जीवरूपी परमात्माच देहरूपी परमात्म्यामध्ये प्रवेशित झालेला आहे. तिसरं उदाहरण देतात ज्ञानोबा आहे का आत्मबिंब घेतले बालके जळी. जसं एखाद्या बालकाने आपलंच आत्मबिंब म्हणजे आपलंच प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहावं आणि त्याच्यासोबत खेळत बसावं. जसं लहान लेकरू आपण पाहतो, लहानपणी एका मोठ्या टोपामध्ये वगैरे पाणी ठेवतात आणि त्याच्यामध्ये ते बालक बसतं आणि त्याला त्याच्यात खाली प्रतिबिंब दिसलं की ते त्याच्याबरोबर खेळत बसतं. मग कोण? बालकही, खेळणाराही तोच आणि ज्याच्यासोबत खेळायचे प्रतिबिंब पाण्यात पडले ते प्रतिबिंब कोण आहे? तोही तोच आहे, पण त्याला असं वाटतं हे दुसरं आहे आणि ते खेळत बसतं त्याच्याबरोबर. मग जसं बाळानेच आपलं प्रतिबिंब पाहावं आणि त्याच्याबरोबर खेळत बसावं, खेळणाराही तोच आणि ज्याच्याबरोबर खेळायचंय तेही तोच, बांधलेलं गवतही तोच आणि ज्याच्या माध्यमातून बांधले ते गवतही तेच, आडवेही धागे तेच आणि उभेही धागे तेच. फक्त हे व्यवहार घडल्यासारखा दिसतो. हां 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 बरोबर, कधी कधी दिसतं आपल्याला त्या आरशामध्ये.
आरसा लावलेला असतो मोठा, त्या चिमण्यांना असं वाटतं की ही दुसरीच चिमणी आली काय, की त्यांना ते पहिल्या चिमणीला दुसरी चिमणी सहन होत नाही, तिला असं वाटतं ही चिमणीच आली काय, की मग ते आरशामध्ये तिला दिसतं, तिला वाटतं दुसराच पक्षी आहे काय, की मग ते त्यालाच चोचा मारत राहते. हे जसं आपल्याला दिसतं तसं तात्पर्य काय, उदाहरण कशा करता दिले ज्ञानोबरायाने, प्रकृतीपासून उत्पन्न झालेला देह हेही परमात्म्याचाच एक अंश आहे आणि त्या देहामध्ये प्रवेशित झालेला जीवात्मा तोही परमात्म्याचं स्वरूप आहे. चैतन्याची शोभा शोभत असे परमात्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे. एकमेवा अद्वितीयम ब्रह्म न इह नाना अस्ति किंचन, किंचित देखील दुसरं काहीच या जगामध्ये नाही, केवळ आहे तो केवळ फक्त परमात्माच आहे. म्हणून पण व्यवहार तर मात्र झालेला दिसतो, देहामध्ये जीवात्मा प्रवेशित झालेला दिसतो. ज्ञानोबराय म्हणतात सुतामध्ये सूत गुंतल्या जावं, गवताने गवतच बांधल्या जावं, लहान असणाऱ्या बालकाने आपलं प्रतिबिंब हे त्याच्याबरोबर खेळत बसावं. तयापरी देहाकारे, तयापरी तयापरी म्हणजे या 3 उदाहरणाप्रमाणे देहाकारे देहाच्या आकाराने आपणपेची दुसरे देखुनी, देहाचा आकार आहे कोण, आपलाच तो आकार आहे, परंतु दुसरे देखुनी उभे काय आहेत धागेच आणि आडवे काय आहेत धागेच. पण द्वैत वाटलं की नाही, उभे धागे वेगळे आडवे धागे वेगळे. बांधल्या गेलं तेही गवतच आहे आणि ज्यांनी बांधलं तेही गवत आहे, पण व्यवहार घडला की नाही, बांधल्या ज्या गवताच्या माध्यमातून बांधलं ते गवत भिन्न आणि जे बांधलं ते गवत भिन्न, असं व्यवहार दिसतो की नाही. किंवा खेळणारा बाळक वेगळा आणि ज्याला पाहून खेळलं जातं ते वेगळा, असं द्वैत दिसतंय की नाही. तसं ज्ञानोबराय सांगतात तयापरी त्या 3 उदाहरणाप्रमाणे देहाचा आकार पाहिल्याच्या नंतर तो देह म्हणजे दुसरा नाही आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे. ते आपणपीची आपलं स्वरूप असताना परंतु त्या स्वरूपाला दुसरे देखुनी हे द्वैतात्मक दुसरा आहे असं पाहून जीव तो जीवात्मा त्या देहामध्ये आत्मबुद्धी आविष्करे. जीवात्मा हे जे आहे देह हे माझं खरं स्वरूप आहे, तेच मी आहे, अशा बुद्धीने त्या देहामध्ये आविष्करे. आविष्करे म्हणजे काय होतो, प्रवेशित तो जीवात्मा त्या देहामध्ये होतो. म्हणजे देह तरी कोण आहे, त्याचंच स्वरूप आहे, परंतु ते देह त्याच्यासमोर मांडल्याच्या नंतर हा देह कोणी एक वेगळा आणि मी एक कोणी एक वेगळा असा भाव अंतःकरणामध्ये न ठेवता आपणपेची दुसरे करूनी दुसरे देखुनी आपलं स्वरूप आहे ते, परंतु हा देह वेगळा असं पाहून तो जीवात्मा त्या देहामध्ये आत्मबुद्धीने हा देह म्हणजेच मी आहे अशी आत्मबुद्धी धारण करून त्या देहामध्ये प्रवेशित होतो. आणि एकदा का मग त्या देहामध्ये तो प्रवेशित झाला की मग त्या देहाला, ज्या देहामध्ये तो जीवात्मा प्रवेशित झाला त्या देहाला परमात्मा आता हलवितो, त्या देहाला तो नाचवितो. पण कसा नाचवतो, ऐशेन शरीराकारी यंत्रीभूते अवधारे. अशा पद्धतीने शरीराच्या आकारामध्ये शरीरूपी यंत्रामध्ये ही जी भूते प्रवेशित झालेली आहेत त्या भूतांना अर्जुना आयुधारी ऐक बाबा, हा परमात्मा मग काय करतो, प्राचीनाची दोरी वावुनी हलवी. प्राचीन म्हणजे केलेले जे कर्म आहे त्या कर्माच्या माध्यमातून, पूर्वकर्माच्या माध्यमातून ती चिकूनी दोरी, ती दोरी त्या देहाला लावतो आणि लावल्याच्या नंतर हलवी. वावुनी हलवी दोरी प्राचीनाची, प्राचीनाची दोरी वावुनी म्हणजे प्राचीन म्हणजे केलेले कर्म, पूर्व केलेले कर्म, त्या कर्माची दोरीने तो परमात्मा त्या देहाला मात्र हलवितो. म्हणजे या देहामध्ये जीही काही चेष्टा होत आहे ती सगळी चेष्टा कशामुळे होत आहे, पाठीमागं केलेल्या पूर्व असणाऱ्या कर्मानुरूप. म्हणजे पूर्वकर्मात केलेलं पूर्वजन्मात गतजन्मात केलेलं कर्म, तेच कर्म कोणी काय आहे दोरी, आणि त्या दोरीनुरूप परमात्मा काय करतो त्या जीवात्म्याला मग हलवतो, म्हणजे त्याला तो नाचवितो. कसा नाचवतो, साई खडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचे नि चाले. ज्ञानोबरायाने वर्णन केले ना, कसा परमात्मा दोरी लावून हलवितो म्हणले. जसं ते खेळ खेळणारे करविणारे ते जे लोक असतात त्या बाहुल्यांच्या हाताला आणि पायाला ते दोरे बांधतात आणि त्या दोऱ्या एकदम बारीक असतात धाग्याच्या आणि त्या दोऱ्या त्या आपल्या बोटाला बांधतात. तो काय बाहुलियाच्या काजा नाचवी की आपुलिया जाणवीची कळा वाढवी. तो बाहुल्याप्रमाणे नाही नाचवत, तो सूत्रधार त्या बाहुल्यांना काय करत असतो, नाचवतो. नाचताना दिसतात बाहुल्या, पण नाचविण्याला सूत्रधार मात्र वेगळाच असतो. तसा परमात्मा काय करतो, ज्या देहामध्ये जे भूत प्रवेशित झालं तो देह त्या भूताला कोणी दिला, त्याच्याच पाठीमागच्या कर्मानुरूप त्याला तो प्राप्त झाला. मग त्या देहामध्ये जे भूत प्रवेशित झालं तो देह आता एकदा प्रवेशित झाल्याच्या नंतर हालचाल करायला लागला, तर ती हालचाल कुणामुळे व्हायला लागली, पाठीमागं त्याने जे कर्म करून ठेवलं असेल त्या कर्मानुरूप दोरीने परमात्मा मात्र त्याला हलवीत राहतो. वावुनी हलवी दोरी प्राचीनाची,
प्राचीन पूर्वकर्मानुरूप असणारी दोरी, त्या दोरीने परमात्मा ते हलवित राहतो, त्या जीवात्म्याच्या चेष्टा तो करवित राहतो. मग चेष्टा करत असताना तेथ जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र होची लागे. तेथ तेथ म्हणजे त्या देहामध्ये एकदा प्रवेशित झाल्याच्या नंतर जे कर्मसूत्र म्हणजे पाठीमागे ज्याने जे कर्मट करून ठेवलं असेल त्या कर्मानुरूप परमात्मा ती दोरी हलवतो, तशा तशा क्रिया तसे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये घडत जातात. म्हणून त्या कर्मसूत्र जे आहे, जे जया मांडून ठेवले, जसं कर्म ज्या व्यक्तीने करून ठेवलेलं असेल, कसं करून ठेवले पण ते स्वतंत्र पद्धतीने. कारण जीवात्मा कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे, पण फळ भोगण्याकरता कसा आहे, परतंत्र आहे. परमात्म्याने कर्म करण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला स्वतंत्ररित्या दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, पण कर्माच केल्याच्या नंतर मग त्याचा परिणाम कसा भोगायचा ते आपल्या हातामध्ये नाही. त्या कर्माचं फल मग कसं द्यायचं हे परमात्म्याच्या हातामध्ये. म्हणून ज्ञानोबा कसं लिहितात, मांडून ठेविले स्वतंत्र पद्धतीने. आपल्याला काय कोणाचा दबाव नाही की तुम्ही हे कर्म केलंच पाहिजे. हां, आज्ञा करते शास्त्र की तुम्ही हे करा किंवा हे करू नका, परंतु शास्त्र असं नाही म्हणत की तू हेच कर. फक्त ते मार्गदर्शन करतं. गुरु काय करतात, मार्गदर्शन करत असतात. ईश्वर काय करत असतो, मार्गदर्शन करत असतात. शास्त्र, गुरु, ईश्वर अशा पद्धतीने तुम्ही कर्म करा, अशा पद्धतीने ते मार्गदर्शन करतात. पण ते कर्म करत असताना जीवात्मा मात्र स्वतंत्र असतो. मग स्वतंत्र असणाऱ्या जीवात्म्याने जे कर्मसूत्र मांडून ठेवलं, म्हणजे ज्या सूत्राच्या माध्यमातून तो देह जो हलत आहे, ज्या सूत्राच्या माध्यमातून त्या देहाला हलवणारं सूत्र जे आहे ते कोणी निर्माण केलं, स्वतंत्र पद्धतीने त्या जीवात्म्यानेच निर्माण केलेलं आहे. आणि मग जसं त्याने स्वतंत्र पद्धतीने कर्मसूत्र करून ठेवलेलं असेल, ते तिये गती पात्र होची लागे. मग तो जीवात्मा त्या कर्माच्या माध्यमातून स्वतंत्र त्याने कर्म केलेला असल्यामुळे तो जीवात्मा ती गती, जसं कर्म केलेलं असेल त्या गतीला पात्र, म्हणजे त्या गतीला, त्या योनीला भोगण्याचा अधिकारी होची लागे, तो होत राहतो. कारण मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जर त्याने शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने सत्वगुण धारण करून जर कर्म केलं तर त्या जीवात्म्याची वृद्धी होते, विकास होतो. आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचा विकास होतो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. सत्वगुण धारण करून जर सात्विक कर्म जर तो करत राहिला तर वरच्या योनीला तो जीवात्मा जातो. अनिष्ट मिष्टम मिश्रंच त्रिविध कर्मण फलम भवत्य त्यागिनाम प्रत्य नत्तो संन्यासीनाम क्वचित. जसं तो व्यक्ती ज्या गुणाला धारण करून जसं कर्म करतो तशा पद्धतीने त्याची गती होत असते. कारण 15व्या अध्यायामध्ये या संसार रूपी जो एक वृक्ष आहे त्या वृक्षाचा विकास सांगितला आहे. ऊर्ध्वमूल अधशाख, वर मूळ आहे आणि त्याच्या फांद्या मात्र खाली गेलेल्या आहे तरी काय, मग सगळा हा संसार वृक्ष म्हणजे फांद्याचे आहेत. रजोगुणाचा वारा या झाडाला लागल्याच्या नंतर त्या फांद्यांचा विकास कसा होतो, त्या फांद्या कशा धावतात, त्या फांद्याचा वृद्धी कशी होते, 15व्या अध्यायामध्ये विस्तारपूर्वक याचा विचार केलेला आहे. तमोगुणाचा वारा या वृक्षाला वागू लागल्याच्या नंतर ती तमोगुणाची फांदी, ती शाखा खालच्या याच्या योनीला कशी खाली जाते. ऐशे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाणतया खांदियाही त्याची जाण आणि फळीही त्याची. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा यांनी सांगितलं, तमोगुणाचा वारा वाजू लागला की तो जीवात्मा एवढा खाली जातो. म्हणजे तमोगुणाचं सहाय्य करून जर व्यक्ती निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त झाला की मग ऐशे होती काय, तरु वृक्ष, तरु तृण गवत, पाषाण म्हणजे दगड, त्या योनीला ते प्राप्त होतात. आणि मग त्याला फांद्याही त्याच आणि त्याला फळही तेच. हा परिणाम कोणामुळे झाला, तमोगुणाचा वारा म्हणजे तमोगुण अंतःकरणामध्ये धारण करून जीवात्म्याने कर्म केले की त्याची एवढं मोठं पतन होऊन जातं. आणि जर सात्विक वारा जर त्या वृक्षाला लागू लागला, सत्वगुणाचा वारा त्या वृक्षाला लागला, म्हणजे जीवात्म्याने सत्वगुण अंतःकरणामध्ये धारण केला की मग सत्वगुणाचा विकास अंतःकरणामध्ये झाल्याच्या नंतर काय होतं त्याचाही विचार ज्ञानोबाने 14व्या अध्यायामध्ये विस्तारपूर्वक केलेला आहे. की शास्त्रामध्ये त्याची बुद्धी जी आहे ती आपोआप प्रवेशित होती. बळी इंद्रिय ती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना, मिळोची लागे. सगळं शास्त्र जात वगैरे सगळं त्याला प्राप्त होत राहतं. म्हणजे सत्वगुण सात्विक वारा या वृक्षाला वाजू लागल्याच्या नंतर त्या वृक्षाचा विकास कसा होतो, रजोगुणाचा वारा लागल्याच्या नंतर त्या वृक्षाचा विकास कसा होतो, तमोगुणाचा वारा वाजल्याच्या नंतर त्याचा विकास कसा होतो, याचा विचार परमात्म्याने पाठीमागं केलेलाच आहे. म्हणून इथे ज्ञानोबा सांगतात की जे कर्मसूत्र जीवात्म्याने स्वतंत्र पद्धतीने मांडून ठेवलेलं आहे, म्हणजे जसं स्वतंत्र पद्धतीने जीवात्म्याने कर्म केलं
त्या कर्मानुरूप पुढच्या गतीला त्या यवनीला तो जीवात्मा प्राप्त होऊ लागतो. जर सात्विक गुण अंतःकरणामध्ये धारण करून जर त्यांनी कर्म केलं तर त्याला इंद्र होता येतं, त्याला ब्रह्मदेव देखील होता येतं. काश्यत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननोही. ज्ञानोबा म्हणतात सात्विक गुण अंतःकरणामध्ये धारण करून जर तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, कारण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येण्याकरता सत्वगुणाची अभिव्यक्ती जास्त लागते की नाही. जर सात्विक गुणाची अभिवृत्ती त्याच्या जीवनामध्ये झाली आणि तो जर ब्राह्मण कुळामध्ये आला आणि असे 100 जन्म त्यांनी ब्राह्मण कुळामध्ये घेतले आणि वैदिक कर्माचं जर त्यांनी पालन केलं तर तो ब्रह्मदेव होतो. किंवा काश्यतमक संपत्ती स्वर्गीची ज्ञानोबा म्हणतात, ज्याने क्षत्रिय कुलामध्ये जन्माला घेऊन पृथ्वी जिंकली आणि राजसू यज्ञ केला, असे 100 राजसू यज्ञ करणारा व्यक्ती इंद्रदेव होतो. म्हणजे जे कर्म ज्या व्यक्तीने स्वतंत्र पद्धतीने जसं केलं तो जीवात्मा तशा पद्धतीने त्या गतीला सहज पात्र होतो, त्या गतीच्या उपभोगाचा तो अधिकारी बनतो. तेथ जया जे कर्मसूत्र, ज्या व्यक्तीने ज्या गुणाला धारण करून जे कर्मसूत्र अंतःकरणामध्ये धारण करून ते कर्म केलं आणि त्या गुणाला धारण करून जे कर्म मांडून त्यांनी ठेवलं, स्वतंत्र पद्धतीने त्याने ते कर्म केलं, तो जीवात्मा त्या कर्मानुरूप त्या फलाचा उपभोग घेण्याकरता त्या गतीला पात्र होची लागे, त्या गतीचा भोगण्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी तो होतो. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना, फार काय सांगावं याचा विचार. अर्जुना ऐक बाबा, किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा. फार काय सांगावं. आता गती जरी प्राप्त झाली तर ही कुणामुळे प्राप्त झाली, त्याचाच पुरुषार्थ येतो. किंवा अधोगती त्याला प्राप्त झाली तर तेही कुणामुळे प्राप्त झाली, त्याच्या स्वतःमुळे प्राप्त झालेली आहे. एखाद्या व्यक्तीचा विकास झाला तर तो त्याचा स्वतः त्याने करून घेतलेला आहे. एखाद्या व्यक्तीचं पतन झालं तेही त्यांनी स्वतःच करून घेतलेलं आहे. मग हे झालं कुणामुळे, त्यांनी स्वतंत्र पद्धतीने कर्म केलं, त्यामुळे त्याचा तसा परिणाम झालेला आहे. मग ईश्वराने काय केलेलं आहे, त्याचं कर्म पाहून केवळ फक्त त्याला तशा पद्धतीचं फळ दिलेलं आहे. ईश्वर मात्र याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि जर ईश्वर जर हस्तक्षेप करायला लागला तर त्याच्यावरती अपपर भाव त्याच्याकडे येईल, त्याच्यावरती वैषम्य आणि नैर्गुण्य नावाचा दोष येईल. म्हणून ईश्वर या जगामध्ये कोणाला काही देतं नाही आणि ईश्वर कोणाकडनं काही घेतं नाही. जीवात्म्याने जसं कर्म केलेलं असेल त्या कर्माचा परिणाम, ते कर्माचं स्वरूप पाहून परमात्मा तशा पद्धतीने त्याची प्राचीनाची दोरी हलवतो आणि तशा पद्धतीला त्या गतीला तो जीवात्मा प्राप्त होत राहतो. मग जीवात्मा त्या गतीला प्राप्त झाला तर त्या गतीला प्राप्तव्याला, त्या गतीला कुणामुळे तो प्राप्त झाला, स्वतःच्या कर्मामुळे. पण त्या गतीला घेऊन जाण्याचं काम फक्त परमात्म्याने केलेलं आहे. तशी गती देण्याची, तसं फल देण्याचं काम परमात्म्याने केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबा आता परमात्मा त्याला त्या गतीला घेऊन जातो हे म्हणण्याच्या पाठीमागं परमात्माच नेतो असं नाही, तर त्याचं प्रारब्ध त्याला नेतं आणि त्या प्रारब्धाची दोरी फक्त परमात्मा हलवतो. हा भाव व्यक्त करण्याकरता इथून पुढे आता दृष्टांत कसे देतात पहा. किंबहुना धनुर्धरा, फार काय सांगावं. हे धनुर्धारी अर्जुना, भूतांते प्राण्याला स्वर्ग संसारा माझी. मग ह्या भूत जी आहेत तर हे काय करतात, या स्वर्गामध्ये अनेक वेळा गेले, तर कधी या संसारामध्ये म्हणजे या मृत्यू लोकामध्ये अनेक वेळेला आलेले आहेत. कितीतरी वेळा इथून पाठीमागचा जर आपल्या जन्माचा, अनेक जन्माचा जर इतिहास पाहिला तर कितीतरी वेळा आपण स्वर्गाला गेलो असेल. किंबहुना 14 ब्रह्मांड जे आहेत, भुवन जे आहेत, त्या भुवनातल्या एकही येवनी किंवा एकही लोक असं राहिलं नसेल की तिथं आपण गेलेलो नसेल. म्हणून परमात्मा काय करतो, या भूतांना स्वर्ग संसारा माझी भोवंडी. परमात्मा या भूतांना कधी स्वर्गामध्ये तर कधी मृत्यू लोकामध्ये, इहपर लोकामध्ये भोवंडवितो. भोवंडी म्हणजे काय, फिरवितो. कधी स्वर्गामध्ये घेऊन जातो तर कधी मृत्यू लोकामध्ये आणतो, कधी सत्य लोकामध्ये देतो तर कधी सूर लोकामध्ये. सूर, स्वर, महर, भुवर, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक, वरचे 7. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ हे खालचे 7. या 14ही भुवनामध्ये तो परमात्मा काय करतो, स्वर्ग संसारा माझी भुवंडी, या 14ही भुवनामध्ये त्या जीवात्म्याला काय करतो, फिरवितो. पण कसा फिरवितो मग परमात्मा, तृणे वारा आकाशी जैसा. जैसा वारा आकाशी तृणे, ज्याप्रमाणे वारा आकाशामध्ये गवताला फिरवितो. ते उन्हाळ्यामध्ये खेडेगावाकडे आपण पाहतो, गहू ज्वारी वगैरे कापलेले असतात, त्याचे पाचट पडलेलं असतं आणि मोठी वावटळ आली की त्या वावटळीमध्ये काय होतं, ते पानं जे असतात ज्वारीचे, बाजरीचे वगैरे, ते आकाशामध्ये असे गोल 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 फिरतात.
मग ते उंच आपल्याला फिरताना दिसतात. कसे फिरतात ते, त्याला फिरवणारं कोण आहे? वारा. उचललेले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमेगा. उचललेले वायू वसे, वायूमुळे उचलल्या गेलेलं, शुष्क म्हणजे वाळलेलं पत्र निश्चेष्ट होऊन आकाशामध्ये ते काय करतं? फिरत राहतं. मग फिरताना कोण दिसतंय? पान. पण ते फिरत नाही, त्याला फिरविणारा वारा मात्र भिन्न आहे, वेगळा आहे. तसं जीवात्मा या 14 भुवनामध्ये, स्वर्गामध्ये, संसारामध्ये, इकडे तिकडे, या योनीला त्या योनीला फिरताना आपल्याला दिसत आहे. पण त्याला फिरविणारा मात्र परमात्मा आहे. पण स्वतंत्र रूपाने नाही. तो परमात्मा काय करत आहे? त्यांनी जसं कर्म करून ठेवलं असेल त्या कर्माच्या दोरीने रूप परमात्मा त्याला फिरवित आहे. पहिलं उदाहरण दिलं, जसं आकाशामध्ये वाळलेल्या पाण्याला वारा फिरवितो, त्याप्रमाणे या जीवात्म्याला त्या त्या गतीमधून, त्या त्या लोकांमधून हा परमात्मा फिरवित राहतो. पहिलं उदाहरण दिलं वाऱ्याचं आणि वाळलेल्या पानाचं. दुसरं उदाहरण ज्ञानोबा देतात, भ्रामकाचेनी संगे जैसे लोहो वेढा रिगे तैशी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. 2 उदाहरणं दिलेत. पहिलं उदाहरण दिलं होतं वाऱ्याचं आणि पानाचं. दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, जैसे ज्याप्रमाणे भ्रामकाचे नि संगे, भ्रामक म्हणजे लोहचुंबक, त्या लोहचुंबकाच्या संगतीने जे लोखंड जे आहे, लोह म्हणजे लोखंड, वेढा रिगे, वेढा घेत राहतं म्हणजे फिरत राहतं. लहानपणी तुम्ही खेळला असाल की नाही माहीत नाही, पण शाळेमध्ये आपल्याकडे त्या पाट्या असायच्या, त्याच्यावरती खिळे टाकायचे वरतून आणि खाली जे लोहचुंबक असतं ते असं फिरवायचं गोल गोल. ते खाली फिरताना ते वर खिळे मात्र नाचतात. आणि ज्याला माहीत नसतं ते म्हणतात अरे खिळे कसं काय नाचायला लागले, पण ते खिळे नाचत नसतात, वरचे ते फिरत नसतात. खालून त्याला फिरवणारं लोहचुंबक मात्र वेगळं असतं. तसे भूत सगळे ज्या क्रिया करताना दिसतात, हसताना, पाहताना, खाताना, पिताना, खेळताना, पळताना, उठताना, बसताना, या सगळ्या क्रिया किंवा या यवनीतून त्या यवनीत, काही स्वर्गात, काही मृत्यूलोकात, काही पाताळात, काही सूरलोकात, काही महर, काही जनलोकात, तपोलोकात, हे जे सगळा प्रवास इकडे तिकडे जाताना दिसत आहे, हा सगळा प्रवास कोण करीत आहे? परमात्माच करीत आहे. कसा? वाळलेल्या पानाला जसा वारा फिरवितो, लोखंडाला ज्याप्रमाणे लोहचुंबक फिरवितो, तैसी त्याप्रमाणे ईश्वर सत्ता योगे भूते चेष्टती. तसा ईश्वराच्या सत्तेने, ईश्वराच्या सामर्थ्याने ही सगळी जी भूत आहेत ते आपापल्या पद्धतीने चेष्टा करत असतात. सगळी भूते जे आहेत चेष्टा करतात, पण त्याला चेष्टा करविणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणून हे मी करतो असा अहंकार घ्यायचं काही कारणच नाही. कोणताही व्यक्ती जेही काही करत असेल त्याच्या पाठीमागं सगळी सामर्थ्य, सगळी शक्ती जर कुणाची असेल तर ते आहे कुणाची? परमात्म्याची. हा जर विचार जर उत्पन्न झाला तर अहंकार उत्पन्न होईलच कशाला? म्हणून तर भगवंत म्हणले ना, यद अहंकारमाश्रित्य. जर विनाकारण तू जर अहंकार धारण करून जर बसशील आणि मी जर युद्ध करणार नाही म्हणशील तर मिथ्येश, मिथ्या बोलत आहे तू. मिथ्येश व्यवसाय असते, तू मात्र हे मिथ्या बोलत आहे, खोटं बोलत आहे. प्रकृती मात्र तुझ्याकडनं करून घेणारच आहे. म्हणजे या जगामध्ये हा जर विचार प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जर उत्पन्न झाला तर व्यक्ती कशाला अहंकार धारण करून बसेल? आणि सगळं हे जे चाललेलं आहे हे कशामुळे चाललेलं आहे? अहंकारामुळे तर चालले ना. म्हणून पाठीमागची उभी कशी होती बघा ना, हे असो रूपकतो ईश्वरू सकळ भूतांचा अहंकार पांघरुनी. हे सगळं चाललंय कशामुळं? हा विचार कशामुळे चाललाय? सगळं अहंकारामुळेच चाललेला आहे. आणि अहंकार निवृत्त झाला की मात्र मग हे सगळं काही राहतच नाही, याची कंबरडच मोडून जातं. मग तसं सापाला उभं राहण्याकरता त्याचे मणके फार महत्त्वाचे असतात. त्याचा मणका मोडला की त्याला उभं राहता येत नाही. तसा हा जो विचार जो चाललेला आहे, या विचाराचा मूळ पाया जर काय असेल तर तो अहंकार आहे. अहंकार संपला की हा विचारच कोणता शिल्लक राहत नाही. जीवात्म्याने अहंकार धरून बसलेला आहे म्हणून तर त्याच्या मानगुटीवरती हे दुःख येऊन बसलेलं आहे. म्हणून परमात्मा या ठिकाणी सांगत आहेत की बाबा, ज्या व्यक्तीने जे कर्म करून ठेवलंय तो व्यक्ती त्या गतीला तसा तसा पात्र होतो, पण त्या गतीला पात्र व्हायला कारणीभूत त्याचं स्वतंत्र कर्म आहे. आणि त्या कर्मानुरूप परमात्मा दोरी लावून त्या जीवात्म्याला त्या त्या लोकामध्ये, त्या त्या योनीमध्ये, त्या त्या देहामध्ये, तशा तशा प्रसंगामध्ये फिरवित आहे. कसा फिरवित आहे? जसा वारा गवताला फिरवितो, जसं लोहचुंबक लोखंडाला फिरवितो, तसा परमात्मा मात्र या जीवांना, या प्राण्यांना, या भूतांना मात्र चेष्टवित आहे. त्यांच्याकडनं ते कर्म करून घेत आहे. तशा तशा पद्धतीने त्या कर्मामध्ये परमात्मा त्यांना प्रवेशित करत आहे. मग त्या परमात्म्याच्या सत्तेने हे सगळं होतं का? म्हणले हो. कसं होतं? त्या परमात्म्याच्या सत्तेने होतं हे सांगण्याकरता आता इथून खालचे उदाहरणं देतात. जैसा चेष्टा आपुला लिया समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राची या सनिधी एकी. जैसी आपुला लिया चेष्टा, आपापल्या चेष्टा, जैसे म्हणजे ज्याप्रमाणे
आपुला आलिया चेष्टा, आपापल्या चेष्टा. कोण करतं आपापल्या चेष्टा? समुद्राधिक, समुद्र आदी असा शब्द आहे. मग कोण कोण आपापल्या चेष्टा करतं? समुद्र आदी म्हणल्याच्या नंतर त्याचा विस्तार ज्ञानोबा खालच्या ओळीमध्ये करणार आहेत. म्हणजे खाली जे उदाहरण दिले ना त्याचं सूत्र मात्र आहे. कोण समुद्राधिक म्हणल्याच्या नंतर खालच्या ओळीमध्ये आलंय बघा. समुद्र भरती दाटे, सोमकांता पाजर फुटे, कुमुद चकोराचा फिटे संकोचतो. मग आता सिंधूला भरता आलं, सोमकांत नावाच्या मण्याला पाजर फुटला, कुमुद म्हणजे कमळीने तिचं विकसन झालं, चकोराला अमृत प्यायला मिळालं. हे सगळं कुणामुळं घडलं? चंद्रामुळे घडलंय की नाही हे सगळं? तेच सांगतात. वरची जी ओळीचा आपला विचार चालला होता, जैसा चेष्टा आपुला आल्या समुद्राधिक, आदी शब्दाने कोण घ्यायचं? मग समुद्र घ्या, सोमकांत नावाचा मणी घ्या, कुमुदिनी म्हणजे कमळ घ्या किंवा चकोर घ्या. समुद्राधिक धनंजया, हे अर्जुना, हे आध्यात्मिक धनाला जिंकणाऱ्या अर्जुना, समुद्र आदी हे जे आहे ते सगळे चंद्राची या एकी सन्निधी चेष्टती, चंद्राच्या एकट्या चंद्राच्या सन्निधामुळे हे सगळे चेष्टा करत असतात. मग काय काय चेष्टा करतात हे सगळेजण? समुद्र असेल, कमळ असेल किंवा चकोर असेल, हे सगळे कशा कशा चेष्टा करतात? तर ज्ञानोबा त्याचा विस्तार खाली करतात. तया सिंधू भरते दाटे, चंद्राचा उगय झाल्याच्या नंतर समुद्राला काय येते? भरती येते. देखोनी आपुला कुमरू, काय मर्यादा शिरसागरू सांडेची ना, ज्ञानोबा म्हणतात ऊनेने उमचला सुधा करू. देखोनी आपला कुमरू, काय मर्यादा क्षीरसागरू सांडेचे ना. समुद्रातून 14 रत्न बाहेर पडले, त्याच्यातलं चंद्र नावाचं एक रत्न आहे, तेही समुद्रातून मंथनातून बाहेर पडलेलं आहे. मग चंद्र कोण झाला? समुद्राचा पोरगा. आणि ज्या दिवशीच्या चंद्राला पूर्ण कला प्राप्त होतात, पौर्णिमेला, त्यावेळेला समुद्राला काय येते? आपोआप भरती येते. ते आणावे लागते का आपोआप येते? ती येते आपोआप. मग पाहेपा पूर्ण चंद्राची या भेटी, समुद्रा भरते अपार दाटे, समुद्र अपार भरते दाटे. समुद्राला काय होते? दाटी येते, समुद्र भरून येतो. मग आता समुद्राला जी भरती आली ती कुणामुळे आलेली आहे? चंद्रामुळे आलेली आहे. पहिलं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा आहे, सोमकांता पाजरू फुटे. सोमकांत नावाचा जो मणी आहे त्याला चंद्राच्या किरणाचा स्पर्श झाला की त्याच्यातून पाणी पाझरतं. ज्ञानोबा उदाहरण दिले ना. माऊली उदाहरण देतात बघा ओवीमध्ये, सोमकांत द्रवती म्हणून वागताच वागताच नव्हे श्रोते नवीन, त्याचा पूर्वार्ध आहे. आहो चंद्रकांत द्रवता किर होये, परी ते हातवटी चंद्रीचे आहे. म्हणून वागता तो वागताच नव्हे श्रोते नवीन. तिथे ज्ञानोबराने उदाहरण दिलंय. चंद्रकांत नावाच्या मण्यातून पाणी पाझरतं, पण तो चंद्रकांत नावाचा मणी जर कपाटामध्ये ठेवला तर मग नाही पाझरत. पौर्णिमेच्या दिवशी त्या चंद्रकांत नावाच्या मण्याला चंद्राच्या किरणाचा स्पर्श व्हावा लागतो, तेव्हा त्याच्यातून ते पाणी पाझरतं. म्हणून सोमकांता पाजरू फुटे, तया सिंधू भरते दाटे. सोमकांता पाजरू फुटे, 2 उदाहरणं झाले. तिसरं उदाहरण देतात ज्ञानोबा आहे, कुमुद चकोराचा फिटे संकोचतो. कुमुद म्हणजे कमळिनी. ज्यावेळेला चंद्राचा किरण त्या कुमुदिनीवर पडतात, कमळाचे 2 प्रकार, सूर्यविकासिनी आणि चंद्रविकासिनी. सूर्याचे किरण पडल्याच्या नंतर जे उमलते आणि सूर्य भगवान मावळल्याच्या नंतर जे मावळून जाते त्याला सूर्यविकासिनी कमळ म्हणतात. आणि रात्रीच्या वेळेला चंद्र भगवंताचा उदय झाल्याच्या नंतर त्या चंद्राचे किरण ज्याच्यावरती पडतात तेव्हा ती उमलते, आणि सकाळी चंद्र भगवान ज्यावेळेला मावळतात त्यावेळेला ती मिटते, त्याला चंद्रविकासिनी कमळ असं म्हणतात. म्हणून तिला कुमुदिनी म्हटलेलं आहे. तर ही जी कुमुदिनी आहे तिचा काय होतो? संकोच फिटे. आत्तापर्यंत ती मिटून बसलेली होती, संकोच त्याच्या ठिकाणी होता उमलण्याचा, परंतु आता तिच्यावरती ज्यावेळेला चंद्राच्या किरणाचा प्रकाश पडतो त्यावेळेला त्याचा संकोच जो असतो तो निवृत्त होऊन जातो, दूर होतो, आणि तिचं विकसन होऊन जातं. कुमुदाचा संकोचू फिटे आणि चकोराचा संकोचू फिटे. चंद्र भगवान उदयाला आल्याच्या नंतर चकोर नावाचा एक पक्षी आहे. तो चकोर काय करतो? चंद्राच्या अमृताचं पान तो करतो, पण तो कुठेही बसून करत नाही. कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्र किरणे चोखटे. तो चकोर नावाचा जो पक्षी आहे तो चकोर पक्षी अमृताचं पान करतो, म्हणजे चंद्रातून स्रवित होणारा अमृत. कारण चंद्र म्हणजे कोण आहे? ही एक भगवंताची विभूती आहे. आणि चंद्र म्हणजे कोण आहे? ज्ञानोबा म्हणजे हा साक्षात अमृताचा भरलेला सरोवरच माझ्या रूपाने जन्माला आलेला आहे.
गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिषे अमृता भरेला झालो चालता सरोवर तेथून फाकती रश्मिकर ते पाट पिलूनी अपार सर्व औषधीचे आगर भरीतसे मी. आकाशामध्ये परमात्मा चंद्राच्या रूपाने अमृताचा चालता समुद्रच मी झालेलो आहे. म्हणून त्या अमृत रूपी असणारा जो चंद्र आहे त्या चंद्राचे किरण काय होतात, जमिनीवरती पडत असतात. परंतु ते अमृतकण त्या किरणातून खाली येत असताना ते आपल्याला ते दिसत नाहीत. मग आपण कोजागिरीच्या दिवशी ते चंद्राच्या खाली ते दूध ठेवतो, त्याला तापवतो आणि त्याच्यात अमृत पडलं असं कल्पना करून आपण ते पितो. पण ते स्रवित होणारे जे अमृत आहे ते चकोराला मात्र दिसतं आणि तो चकोर त्याचं पान करतो. शारदेची ये चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ती वेचिती मने मवाळे चकोर तलगे. तिथे ज्ञानोबारांनी उदाहरण दिलेलं आहे. अतिशय चकोर, आणि तेही चकोराचे चकोर पक्षी नाही घेतला तिथे ज्ञानोबारांनी, चकोराचं पिलू घेतले. पुन्हा चकोर तलगे म्हणजे अगोदर चंद्र कोमल, पुन्हा त्याच्या चंद्राचे किरण कोमल आणि त्या किरणाला सेवन करणारे चकोर कोमल आणि पुन्हा त्याच्यात त्या चकोराचं पिलू कोमल. अगोदरच नाजूक असणारा चकोर आणि त्या चकोराचा नाजूक असणारा पिलू ते ज्ञानोबराय घेतात. अगोदरच चंद्र कोमल नाजूक आणि त्याचे पुन्हा किरण घेतात ज्ञानोबराय. म्हणजे चकोराचे पिलं ते जसे त्या चंद्राचे किरण नाजूक किरणाचं सेवन करतात. पण कसं सेवन करतात, पुन्हा चकोराचे पिले आहेत पण पुन्हा ते अगोदरच नाजूक. मग एवढे नाजूक ते चकोराचे पिलं तर त्याचं मन किती नाजूक असेल. ती विचिती मने मवाळे चकोर तलगे, एवढा नाजूकपणा ज्ञानोबराय त्या ठिकाणी निर्माण करतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला काय येते, भरती येते, किंवा सोमकांत नावाच्या मण्यातून पाजर फुटतो, किंवा चंद्र उदयाला आल्याच्या नंतर कुमुदनीचा विकास होतो. आणि चौथं उदाहरण ज्ञानोबारांनी दिलं होतं, चकोर जो नावाचा पक्षी आहे त्याला अमृतपान करण्याकरता मिळतं. मग हे सगळं कुणामुळे घडलं, एका चंद्रामुळेच घडलं की नाही. तैसी चंद्र एकच पण क्रिया अनेकांमध्ये घडल्या की नाही. चंद्र एकच आहे पण समुद्राला भरती आली की नाही. चंद्र एकच आहे पण सोमकांत नावाच्या मनातून पाजर फुटला की नाही. चंद्र एकच आहे पण कुमुदिनीचा विकास झाला की नाही. चंद्र एकच आहे परंतु चकोराला अमृत प्राप्त झालं की नाही. चंद्र एकच पण क्रिया अनेकांच्या ठिकाणी घडलेल्या दिसतात. तसा परमात्मा एकच आहे पण सगळ्या भूतांच्या ठिकाणी तो क्रिया मात्र करून घेतो. तैशी बीज प्रकृती वसे. आता हे उदाहरण देण्यातला अजून बारकावा पहा. चंद्राने त्या समुद्राला भरती आणली का चंद्राला पाहून समुद्राला भरती आली. चंद्राने नाही आणलं. चंद्र कशाला काय करत, तो त्याचा तो कार्य करत आहे, तो उगवत आहे आणि मावळत आहे. पण चंद्राने आणली नाही, पण चंद्राशिवाय आली नाही. चंद्राला काय उपकार पडणार आहे त्या ठिकाणी. म्हणून 4 जे उदाहरणं दिलेत ज्ञानोबरायांनी. सोमकांताला पाजर फुटला, चंद्र म्हणला का तुझ्या ठिकाणी हा पाजर फुटू दे. चंद्र नाही म्हणला पण चंद्राशिवाय फुटला मात्र नाहीये. चंद्र म्हणला का मी आता आलोय, मला आलिंगन देण्याकरता बाह्या पसर, तुझा संकोच सोडून दे, तू विकसन हो, नाही. पण त्याच्याशिवाय मात्र ते झालं नाही. किंवा चकोर जो आहे, चकोराला अमृत प्राशन झालं करण्याकरता मिळालं. हे काय चंद्र नाही म्हणला तो अमृत पे, पण चंद्रामुळे त्याला पिण्याकरता मात्र मिळालं नाही. म्हणजे चंद्राच्या सत्तेने हे सगळं घडलेलं आहे. तसे ईश्वर मात्र काही करत नाही, पण ईश्वराच्या सत्तेने झाल्याशिवाय मात्र राहत नाही. ही भाव, हा सूक्ष्मता ह्या ज्ञानोबा या उदाहरणातून प्रगट करतात. तैसी बीज प्रकृती वसे अनेक भूते एक ये ईशे चेष्टवी जती तो असे तुझ्या हृदयी. तसं चंद्र एकच आहे परंतु समुद्राला भरती आली, सोमकांतातून पाजर फिटला, कुमुदिनीचा विकास झाला, चकोराला अमृत प्राप्त झालं. तसं एकच ईश आहे. एके ईशे बीज प्रकृती वसे अनेके भूते चेष्टविती. एकच ईश्वर परंतु बीज रूप असणारी जी प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीरूप घडलेले जे कर्म आहे त्या कर्माच्या सूत्राच्या माध्यमातून अनेक भूतांना तो परमात्मा काय करतो, चेष्टवितो. म्हणजे त्या भूतांकडून त्या कर्माच्या सूत्राच्या माध्यमातून काय करतो, त्याच्याकडून ते कर्म करून घेतो. देहतव पाचाचे जहाले कर्माचे गुणी गुंतले असा शब्द वापरलाय. गुण म्हणजे काय, दोरा, आणि कर्माच्या दोऱ्याने याला काय केलेलं आहे, गुंतलेलं आहे. म्हणून हा परमात्मा या भूतांच्या चेष्टा करून घेतो. कशा, त्या कर्मरूपी दोऱ्याच्या माध्यमातून ह्या चेष्टा परमात्मा करून घेत आहे.
आणि मग असा जो परमात्मा कर्मरूपी सूत्राच्या माध्यमातून या सगळ्या भूताकडून चेष्टा करून घेतो, तो राहतो तरी कुठं 7व्या आसमानात राहतो का? नाही. ज्ञानोबराय म्हणतात किंवा परमात्मा म्हणतात, तो असे तुझ्या हृदयी. तो परमात्मा इतरत्र कुठं नसून हे अर्जुना, तो परमात्मा साक्षात बाबा तुझ्या हृदयामध्ये राहतो. मग तुझ्या हृदया, कदाचित अर्जुन असं म्हणेल, मग तो परमात्मा जर माझ्या हृदयामध्ये राहतो तर मला त्याचं भान का होत नाही, मला त्याचा अनुभव का येत नाही? का बरं त्याचा अनुभव येत नसेल? ज्ञानोबरायांनी पाठीमागे परमात्म्याने सांगितलं ना, स्वमायेचे आडवस्त्र. त्या परमात्म्याने त्या जीवात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय केलेलं आहे? स्वतःच्या मायेचा आडपडदा लावलेला आहे. म्हणून तर त्या जीवात्म्याला मी परमात्मा आहे असं भान होत नाही ना. स्वमायेचे आडवस्त्र लावून 1,00,000 खिळवी सूत्र, त्या सूत्राच्या माध्यमातून तो खिळवीत आहे ना. आणि बाहेरीनटी छायाचित्र 84 लक्ष. मग भगवंत इथं काय म्हणले? जो परमात्मा सूत्राच्या माध्यमातून या अनेक भूतांना खिळवीत आहे, नाचवीत आहे, त्यांच्याकडनं चेष्टा करून घेत आहे, तर मग त्या चेष्टा करविणारा तो सूत्रधार परमात्मा, तो ईश्वर, तो कुठं राहते? म्हणले तुझ्या हृदयात राहतो. मग दिसत का नाही? जर तुला पाहायचा असेल, त्या परमात्म्याचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर अहंकार सोडून दे. अर्जुन पण न घेता बीज प्रकृती वशे अनेक भूते. पण त्या परमात्म्याचा अनुभव का येत नाही? अहंकार घेतलाय त्यांनी अर्जुनपणाचा. स्वदेहा नाम अर्जुन, असा अर्जुनाचा जो अहंकार घेतलाय. कारण अहंकार आहे म्हणूनच जर जीवात्मा अर्जुन आहे ना. अर्जुनाने जर अहंकार सोडून जर दिलाच, तर अर्जुनाचा अहंकार अर्जुनपणाचा गेल्याच्या नंतर मग काय शिल्लक राहिलं? परमात्मा शिल्लक राहिला ना त्या ठिकाणी. म्हणून तर पाठीमागं काय शब्द वापरला होता ज्ञानोबरायांनी किंवा परमात्म्यानी? हे असो रूपक तो ईश्वर सकल भूतांचा अहंकार. तो परमात्माच काय करत आहे? सगळ्या भूतांचा अहंकार धारण करत आहे की नाही, आणि पांघरून निरंतर उल्लसत असे. मग अर्जुनाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. मग अर्जुनाचा अहंकार जिवंत आहे म्हणूनच अर्जुनपणा शिल्लक आहे ना. जर अर्जुनपणाचा अहंकारच जर निवृत्त झाला, तर आता त्या ठिकाणी शिल्लक काय राहिलं? फक्त परमात्मा शिल्लक राहिला ना. म्हणून इथं परमात्म्याने काय सांगितलं की जो परमात्मा मायेच्या माध्यमातून, कर्माच्या सूत्राच्या माध्यमातून जीवात्म्याला हलवीत आहे, चालवीत आहे, तो परमात्मा कुठं राहतो? म्हणजे हृदयामध्ये राहतो. पण त्याचा अनुभव घ्यायचा आहे. कसा अनुभव घ्यायचा आहे? तर स्वतःचा अर्जुनपणा सोडून दे. आणि अर्जुनपणा सोडून दिल्याच्या नंतर मग तुला त्याचा अनुभव येईल, तुला त्याचा उपभोग घेता येईल. आणि त्याचा उपभोग घेता असताना अहंकार सोडल्याशिवाय उपभोग घेता येणार नाही. एक मिनिट. तर त्याचा अनुभव घ्यायचा म्हणल्याच्या नंतर काय करावं लागतं? अहंकार सोडावा लागतो की नाही? म्हणून त्या उपभोगाची प्रक्रिया ज्ञानोबरांनी कशी सांगितली? भोगी अवस्था एक उठी. परमात्म्याचा उपभोग घेत असताना माऊली म्हणतात एक अशी अवस्था त्या ठिकाणी उत्पन्न होते, भोगी अवस्था एक उठी, ती अहंकाराचा आचळू. आचळ म्हणजे कचरा. त्या उपभोगातल्या अहंकाराचा कचरा ती निवृत्त करते. आणि अहंकार निवृत्त झाला मग सुखेशी घे आठी गाढेपणे. मग एकरूप होऊन त्या स्वरूपाचा उपभोग घ्यायचा. पण उपभोग घेत असताना जसा पक्षी फळाचा उपभोग घेतो तसा नाही. जैसे पक्षी फळ चुंबीजे तसा त्याचा उपभोग घ्यायचा का? नाही. मग ते तर विसरीजे भोगते पणही त्या परमात्माचा उपभोग घेणारा मी कोणी आहे ही त्या ठिकाणी विसरावं लागतं. म्हणून हे अर्जुना, आम्ही तुला काय सांगत आहोत? तो परमात्मा जीवात्म्याच्या कर्माचं जे सूत्र आहे, त्या कर्माच्या सूत्राने जीवात्म्याला तो परमात्मा हलवित आहे. त्या गतीला तो प्राप्त करवित आहे. तशा योनीला तो घेऊन जात आहे. पण कसा? ज्ञानोबरांनी उदाहरण कशी दिली होते? एकच ईश्वर पण सगळ्या भूतांना चेष्टवित आहे. कसा चेष्टवित आहे? एकच चंद्र, परंतु तो काय करतो? समुद्राला भरती आणत आहे. एकच चंद्र सोमकांताला पाजर फुटीत आहे. एकच चंद्र परंतु कमळिनीचा विकास करत आहे. एकच चंद्र परंतु चकोराला तृप्त करत आहे अमृताच्या माध्यमातून. आहे एकच चंद्र, पण हे सगळं कोणाच्या माध्यमातून करत आहे? तो आपल्या किरणांच्या माध्यमातून करत आहे ना. हा समुद्राला भरती आली कुणामुळे? किरणाचा स्पर्श झाला म्हणून. सोमकांताला पाजर फुटला कशामुळे? चंद्राच्या किरणाचा स्पर्श झाला म्हणून. कुमुदिनीचा विकास झाला कोणामुळे? चरणाच्या किरणाचा स्पर्श झाला म्हणून. आणि अमृत प्यायला मिळालं चकोराला कशामुळे? चंद्राच्या किरणाच्या माध्यमातून. मग चंद्राचे एकच किरण पण हे सगळे कार्य घडले की नाही? तसं बीज प्रकृती वसे. आता बीज प्रकृती वसे म्हणजे काय? बीजानुरूप असणारी प्रकृती, त्या प्रकृतीच्या वशीभूत होऊन एकच ईशे बीज प्रकृती. तर जीवाची जी बीज असणारी प्रकृती म्हणजे काय आहे?
जीवाचं मूळ उत्पत्ती कुणापासून झालेली आहे? प्रकृतीपासून झाली ना, मायापासूनच झालेली ना. आणि कोणती माया ही आहे? ही मलिन सत्वात्मक माया आहे ना. जीवाची उपाधी आपण कोण मानतो? मलिन सत्वात्मक माया. त्या मलिन सत्वात्मक मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब. आणि मग ती मलिन सत्वात्मक माया, तर त्या मायेचं स्वरूप काय आहे? त्रिगुणात्मक असणारी. आणि त्या गुणामध्ये तो जीवात्मा आला आणि आल्यामुळे त्या गुणानुरूप तसं तसं कार्य करायला लागला ना. तो बीज प्रकृतीमुळेच त्याने कार्य केलं ना. ज्या प्रकृतीमधला सत्वगुण उत्पन्न झाल्याच्या नंतर तो जीवात्मा कोणतं कर्म करणार आहे? सात्विक कर्म करणार. आणि त्याची वृद्धी कशी होते, विकास कसा होतो? खाली आपण त्याचा 15व्या अध्यायाचा आधार घेऊन आपण पाहिलं. रजोगुण उत्पन्न झाल्याच्या नंतर तसा कर्म तो करतो आणि तमगुण उत्पन्न झाल्याच्या नंतर तशा पद्धतीने तो कर्म करतो. मग बीज प्रकृती म्हणत असताना जीवाची जी मूळ असणारी मलिन सत्वात्मक अविद्या, ती अविद्या त्रिगुणात्मक आहे. आणि त्या त्रिगुणात्मक असणाऱ्या बीज प्रकृतीने जसं कर्म करविलं, त्या कर्माचं सूत्र तयार झालंय की नाही? मग एकाच सूत्रामुळे ह्या सगळ्या त्याला येवण्या प्राप्त होत आहेत की नाही? सगळं करवित आहे तो. म्हणून परमात्मा मूळ असणारी ही जीवाची बीज प्रकृती, त्या बीज प्रकृतीला आपल्या ताब्यामध्ये ठेवून अनेक भूतांना हा ईश्वर चेष्टविती, तो ईश्वर या भूतांकडून चेष्टा करून घेत आहे. म्हणजे मूळ असणारी बीज प्रकृती, त्या प्रकृतीमध्ये उत्पन्न झालेला गुण, त्या गुणारूप केलेलं कर्म आणि त्या कर्मापासून उत्पन्न झालेला सूत्रधागा, आणि त्या सूत्रधाग्याला आपल्या हातामध्ये धारण करून परमात्मा काय करत आहे? या भूतांना त्या योनीमध्ये चेष्टवित आहे. तशा मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. अशा पद्धतीचा विचार त्याही ठिकाणी केलेला आहे. म्हणून तैशी बीज प्रकृती वसे अनेक भूते एके ईशे चेष्टविती. अनेक असणारी ही भूतं एका ईश्वराकडून, परंतु कशामुळे? मूळ असणाऱ्या बीज प्रकृतीपासून. कारण एक ईश्वर सगळ्या भूतांना चेष्टा करवित आहे. पण कसा करवित आहे चेष्टा? त्या सूत्राच्या माध्यमातून. आणि ते सूत्र कोणामुळे उत्पन्न झाले? कर्मामुळे. आणि ते कर्म कोणामुळे उत्पन्न झाले? गुणामुळे. आणि गुण कुठं आहेत? प्रकृतीमध्ये. आणि प्रकृती कोण आहे? त्या कर्माचा मूळ. बरोबर ना? बरोबर येईल ना अशी प्रक्रिया आहे. बीज प्रकृती आहे की नाही? प्रकृती म्हणजेच कोण आहेत? गुण. गुणामुळे काय उत्पन्न झालं? कर्म. त्या कर्मामुळे काय उत्पन्न झालं? सूत्र. ते सूत्र कोणी हातात धरलं? ईश्वराने. आणि त्या सूत्राने तो ईश्वर काय करत आहे? सगळ्या भूतांना नाचवित आहे. तैशी बीज प्रकृती वसे अनेक भूते एके ईशी चेष्टविती. आणि असा तो ईश्वर आहे सगळ्या भूतांची चेष्टा करविणारा. तो असे तुझ्या हृदयी, तो ईश्वर तुझ्या हृदयामध्ये आहे. पण त्या ईश्वराला जर हृदयातल्या ईश्वराला जर पाहायचं असेल तर कसं पहा? अर्जुनपण न घेता. अर्जुनपणाचा जो अहंकार आहे बाबा, तो तू सोडून दे. आणि तो अर्जुनपणाचा अहंकार जर तो सोडून गेला की मग मी जी वृत्ती उत्पन्न शिल्लक राहील होणारी, ते परमात्म्याचं स्वरूप असेल. मी जी वृत्ती उत्पन्न होते ना, फक्त आपण त्याच्यामध्ये काय केला? या उपाधीच्या अहंकाराचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण केलं. त्याला चिज्जड ग्रंथी आपण असं म्हणतो. आणि या उपाधीच्या मिश्रण त्या अहंकारामध्ये केल्यामुळे, या देहाच्या उपाधीचा तादात्म्य केल्यामुळे तो अहंकार काय करत आहे? देहाला मी म्हणत आहे ना, पण तो अहंकार जर त्याने देहाचा सोडला आणि तो अहंकार धरी सोहमपण, त्या अहंकाराने जर सोहमपणा जर धारण केला तर मग काय शिल्लक राहिलं खाली? त्या परमात्म्याचं स्वरूप शिल्लक राहिलं. म्हणून अर्जुनपण न घेता मी ऐशी जी बुद्धी स्फुरते ना, मी ऐशी जी पंडुसुता, जे नैसर्गिक असणारं शुद्ध मी जो आहे, जो उत्पन्न होत आहे, तो मी जो आहे उत्पन्न होणारा, ते तत्वता तयाची चिरूप, जे उत्पन्न होणारा स्वाभाविक असणारा शुद्ध असणारा जो मी आहे, तो मी जो आहे अर्जुना, ते त्या ईश्वराचं स्वरूप आहे, ते त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून अर्जुनपणाने न घेता मी असं जे तात्विकरित्या शुद्ध मी जे उत्पन्न होत आहे, ते उत्पन्न होणारा उठत असणारा मी, ते तत्वता तयाचे रूप, ते त्या परमात्म्याचं स्वरूप आहे, ते त्या ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून त्या ईश्वराला जर तुला पाहायचं असेल तर देहाच्या उपाधीचा अहंकार सोडून दे. देहाच्या उपाधीचा अहंकार निवृत्त झाला की मग जो शुद्ध मी राहील, तो शुद्ध मी मात्र त्या परमात्म्याचं ते स्वरूप आहे. आणि ते तत्वता त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. या लागी याकरता तो हृदयामध्ये बसणारा तो परमात्मा, तो प्रकृती ते प्रवृत्तील हे निरुते, तो शुद्ध असणारा परमात्मा, हृदयामध्ये बसलेला परमात्मा, तो परमात्मा काय करील? प्रकृती ते प्रवृत्तील हे निरुते. तुझी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला तो काय करणार आहे?
प्रवर्तील निरुते. निरुते म्हणजे खरोखर तुझ्या प्रकृतीला तो काय करणार आहे? प्रवर्तविल. प्रवर्तविल म्हणजे काय? तुझ्या प्रकृतीला तो क्रियामध्ये प्रवृत्त करणारच आहे, क्रियेमध्ये तुला तो घालणारच आहे. म्हणून तो निवृत्ती खरं तो प्रवृत्त करणार आहे. आणि ते झुंजविल तू ते न झुंजशी जरी. जरी तुम्हाला मी युद्ध करणार नाही तरी देखील तू ते झुंजविल. तो परमात्मा त्या प्रकृतीच्या माध्यमातून तुला झुंजविल म्हणजे तुझ्याकडनं तो युद्ध करून घेणार. युद्धरूपी कर्म तो परमात्मा तुझ्याकडून करविल, घेईलच. म्हणून ईश्वरू गोसावी. तो परमात्मा काय करणार आहे? आपल्या मायेच्या माध्यमातून तुला त्या युद्धामध्ये तो प्रवृत्त करणारच आहे, किंबहुना तुला तो प्रवृत्त करून तुझ्याकडून युद्ध करून घेईलच. म्हणून तर ईश्वर स्वामी आहे, म्हणून तर तो मालक आहे. म्हणून ईश्वर गोसावी तेने प्रकृती हे नेमवावी, ती या सुखे राबवावी इंद्रिय आपुली. म्हणून तो ईश्वर जो आहे तो गोसावी आहे, तो स्वामी आहे असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि त्या स्वामी असणाऱ्या, मालक असणाऱ्या परमात्म्याने, धनी असणाऱ्या परमात्म्याने, इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या परमात्म्याने त्याने ही प्रकृती नेमवावी. त्याने ही प्रकृती काय करावी? नियमित करावी. आणि त्या प्रकृतीला त्या परमात्म्याने नियमित केल्याच्या नंतर जशी प्रकृती आपल्याला परमात्म्याने दिलेली असेल त्या प्रकृतीमध्ये आपुली इंद्रिये सुखे राबवावी. आपल्या इंद्रियांना त्या प्रकृतीमध्ये जशी प्रकृती असेल आपली निबद्ध स्वेन कर्मणा म्हणले की नाही, तर त्या प्रकृतीमध्ये आपण आपली इंद्रिय जी आहेत ते सुखे राहटवावी. मग त्या इंद्रियांना तशा पद्धतीने कर्म करू द्यावं. कारण स्वाभाविक ज्या कर्मानुरूप आपली प्रकृती उत्पन्न झालेली आहे त्या प्रकृतीनुरूप त्या इंद्रियांच्या माध्यमातून तसं तसं कर्म घडणारच आहे. त्याच्यात आपण काही अन्यथा करू शकत नाही. कारण ती प्रकृती आहे ईश्वराची आणि ती प्रकृती आहे ईश्वराच्या ताब्यामध्ये आणि ती प्रकृती ईश्वराने तुला दिलेली आहे. त्यामुळे त्या प्रकृतीनुरूप तू आपल्या इंद्रियांना काय कर? राबव. जशी प्रकृती असेल तशा पद्धतीने तू कर्म कर. कारण तुझी प्रकृती कोणती आहे? शौर्य, तेज, धृती, दाक्ष, युद्धेच अपि अपलायनम, दानम, ईश्वर भावाची ही तुझी प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीरूप तुझी तू इंद्रिय काय कर? राहटव, चालव. आणि तू चालवणार आहेस तसे. कारण पाठीमागचे ओव्या आपण कालच पाहिलेले आहेत. उत्तर वैराटीचा राजा पळता तू का निघाला अशी झुंजा. जर तुला युद्ध करायचं नव्हतं, तू बृहन्नलेच्या वेशामध्ये त्या ठिकाणी होतास, तर मग तुला युद्ध करायचं, तुला सारथ्य कर्म करायचं होतं ना त्या ठिकाणी. तू सारथ्य कर्म करण्याकरता गेला होतास. मग सारथ्य कर्म टाकून तू कशाला युद्धामध्ये प्रवृत्त झाला? याचा अर्थ असा आहे ती प्रकृती तुझ्याकडनं कर्म करून घेणार आहे. तर मग त्या प्रकृतीनुरूप तुझी इंद्रियांना तू राहटव, तशा पद्धतीने तू क्रिया करून घे. तू करणे न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या मानी, प्रकृती का आधीनी हृदयस्ताजया. करणं किंवा न करणं हे दोन्ही सुद्धा, हे ओझं तू तुझ्या डोक्यावर घेऊ नको, हे मी करील किंवा हे मी करणार नाही. हे ओझं न घे मती. मग काय कर? अखंड चित्तवृत्ती माझ्या ठेव, चित्तवृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी ठेव. करण न करणं हे सगळं, हे दोन्ही सुद्धा प्रकृतीच्या मानी लावणी. प्रकृती म्हणजे माया, आणि त्या मायेच्या मानी लावणी म्हणजे काय कर? त्या मायेच्या मानेवर टाकून देते, तिच्या माथ्यावर मार. करायचं आहे किंवा न करायचं, त्या प्रकृतीच्या अधीन ठेव सगळे हे. आणि ती प्रकृती जयाच्या अधीनी, ती प्रकृती ज्या परमात्म्याच्या अधीन आहे तो परमात्मा कुठं आहे? तुझ्या हृदयामध्ये आहे. मग तुझ्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला तू काय कर? निवांत शरण जा, असा भाव पुढच्या श्लोकातून सांगतात. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय.